माझी लाडकी बहीण योजनेचा एक नवीन ऑफलाईन फॉर्म आता आलेला आहे. मी तुम्हाला काही नवीन बदल आलेले आहेत त्याचा मी व्हिडिओ टाकला होता काल. तर त्या व्हिडिओ नंतर जो नवीन ऑफलाईन फॉर्म आलेला आहे तो कसा भरायचा आहे याचे काही नवीन नियम आलेले आहेत. त्याच्यामध्ये काही नवीन ऑप्शन आलेले आहेत. तर ते कसे भरायचे मी तुम्हाला आज लाईव्ह दाखवणार आहे. तर व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि तुम्हाला कुठले कुठले कागदपत्र वगैरे जे पाहिजे आहे ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण खूप सारे सांगितले आहेत. तर माझ्याकडे 4 ते 5 व्हिडिओ मी याच्यावरती टाकले तर ते प्रत्येक जाऊन प्लीज बघा, कारण खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही नीट ऑफलाईन फॉर्म नाही भरला तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आणि हे सरकार काय करतंय सध्या, आता तुम्ही बघत असाल की दररोज नवीन नवीन GR काढताय. तर आजचा जो आहे तो फायनल GR आहे असं म्हणता येईल. तर हा ऑफलाईन फॉर्म तुम्ही नक्की बघून घ्या, कारण हा फॉर्म भरला तर तुम्हाला नक्की कळेल की तुम्हाला आता फॉर्म भरायचा आहे नक्की. त्याबद्दलची मी सगळी माहिती मी तुम्हाला या ऑफलाईन फॉर्म मध्ये देणार आहे आणि हा फॉर्म मी तुम्हाला स्वतः भरून दाखवणार आहे. तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी जसे लगेच अपडेट येतात नवीन नवीन गव्हर्नमेंटकडून मी तसा लगेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि खरी जी माहिती आहे मी ती देण्याचा प्रयत्न तुम्हाला करत असतो. तर मला सबस्क्राईब करून आपल्या भावाला मोठं होण्यास मदत करा. चला आता मी तुम्हाला फॉर्म दाखवतो. फॉर्म कसा भरायचा आहे ऑनलाईन तो दाखवतो. तर हा आहे नवीन ऑफलाईन फॉर्म. आता ह्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत. मी चेंजेस पण सांगतो तुम्हाला ते काय चेंजेस आहेत ते तुम्ही तिथं मी जसं फॉर्म सांगत आहे तसं भरत जा. आणि हा ऑफलाईन फॉर्म पूर्ण झाला तुम्हाला हा ऑफलाईन फॉर्म तुमच्या अंगणवाडीतल्या सेविकाकडे द्यायचा आहे किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन द्यायचा आहे. त्यानंतर त्या सेविका किंवा त्या ग्रामपंचायतीमधल्या लेडीज तो ऑफलाईन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरतील आणि मगच त्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल आणि तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि तुम्ही त्यासाठी लाभार्थी आहात. तर चला मी तुम्हाला सांगतो की आता नवीन जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस केले आहेत हे बघा. आता मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज भरताना महिलेचं संपूर्ण नाव टाकायचंय. आता संपूर्ण नाव इथे तुम्ही टाकू शकता. आता याच्यात मध्ये तुम्ही म्हणाल की मी मुलगी आहे. आता एक नवीन चेंज सगळ्यात महत्वाचं मी सांगतो की जुन्या अहवालामध्ये किंवा जुन्या अर्जामध्ये आपल्याकडे अविवाहित मुलींसाठी हा ऑप्शन नव्हता, म्हणजे ही स्कीम नव्हती. तर आता याच्यामध्ये अविवाहित मुली सुद्धा आहेत. तर आता तुम्ही समजा इथं अविवाहित आहात तर तुमचं नाव टाकायचं पूर्ण, वडिलांचं नाव म्हणजे समजा जयश्री नामदेव कोकाटे किंवा काही असेल असं मी एक्झाम्पल दिलंय. तर इथे तुमचं वडिलांचं नाव सोबत तुमचं नाव जोडायचं आहे. जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमचं लग्नाचं अगोदरचं नाव म्हणजे वडिलांसोबतचं नाव, नंतर नवऱ्यासोबतचं नाव हे तुम्हाला दोन्ही टाकायचं आहे. जन्मदिनांक टाकताना खूप काळजी घ्यायची आहे, कारण आधार कार्ड वरचा जन्मदिनांक, तुमच्या बँक वरचा जन्मदिनांक आणि हा फॉर्म वरचा जन्मदिनांक एक असला पाहिजे, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण काय होतं आपलं जन्मदिनांक जर एक नसेल तर त्यांनाही प्रॉब्लेम्स येतात, ते व्हेरीफाय करू शकत नाही. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता. आता हे बघा, अर्जदार जो आहे त्याचा संपूर्ण पत्ता तुम्हाला कुठे मिळेल, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता हा तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरती मिळेल. आधार कार्ड वरती जो मागचा भाग आहे त्याच्यावरती पूर्ण पत्ता म्हणजे तुमचा घराचा नंबर, तुमची गल्ली, तुमचा एरिया, तुमच्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि तुमच्या एरियाचा पिनकोड हा सर्व काही दिलेला असतो. हा पूर्ण वाचायचा आणि नीट तसेच तसे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड वगैरे झालं. तुमचं जन्माचं ठिकाण. आता तुमचा जन्म कुठे झाला आहे, आता कोणी आजोळी जन्माला म्हणजे आजोळी असल्यावर जन्माला येतं तर तिथलं गाव, तालुका, राज्य, जिल्हा हे सगळं तुम्हाला टाकायचं आहे. आणि 5वा क्रमांक जो आहे मोबाईल क्रमांक, मोबाईल चालू असलेला देणे. काय होतं बऱ्याचदा मोबाईल आपण देतो, आपल्यालाच माहित नसतं की हा मोबाईल चालू आहे की नाही, नंबर आहे की नाही. आणि मोबाईल क्रमांक हा चांगला म्हणजे तुमच्या लक्षात असणारा द्या, योग्य तो द्या, मोबाईल मध्ये नीट बघून द्या. काय होतं बऱ्याचदा गडबडीमध्ये आपण चुकीचा नंबर देऊन टाकतो, मग OTP येत नाही, पुढे फॉर्म भरताना प्रॉब्लेम्स होतात, मग तुमचा फॉर्म पुढे भरला जात नाही. आधार नंबर बरोबर टाकणे. आधार क्रमांकामुळे खूप जणांचे रिजेक्ट झालेले मी पाहिलेले आहेत. महिलेचा जन्म परराज्यात असल्यास तिच्या पतीचे जन्म ठिकाण इथे टाकायचं आहे, कारण ही स्कीम फक्त राज्यातल्या मुलींसाठी आहे. आता याच्यामध्ये असं आहे की आपल्या राज्यातल्या मुलासोबत जर कुणा मुलगीचं लग्न झालं तर तिला ही स्कीम म्हणजे लाभार्थी आहे ती याची. तर त्यासाठी फक्त तिला काय करायचंय, तिच्या नवऱ्याचे जे पुरावे आहेत ते द्यायचे आहेत. आता पुढचं आहे, जर तुम्ही 8वा क्रमांक जर तुम्ही वाचला तर याच्यामध्ये काय लिहिलंय, जर तुम्ही कुठला अजून एखादी स्कीम यूज करत असाल तर ते काय करत आहे की नाही हे तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे वापरत जर असाल म्हणजे तुम्ही लाभ जर घेत असाल तर तुम्ही त्याला हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा आणि असल्यास किती रुपये आहे.
आता 9वा क्रमांक खूप महत्वाचा आहे, वैवाहिक स्थिती. आता ह्याच्यामध्ये पहिलं आपल्याला निराधार पर्यंतच ऑप्शन होते. आता 5वा किंवा 6वा जो हे आलाय पर्याय आलाय तो आहे अविवाहित. हा खूप मोठा बदल आणि चांगला बदल म्हणता येईल आपल्याला, कारण अविवाहित मुलींसाठी सुद्धा सरकारने खूप चांगला आता एक ऑप्शन आणलेला आहे. तर अविवाहित असाल तर तुम्ही अविवाहित ऑप्शन चूज करा, विवाहित असाल तर विवाहित चूज करा. ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. पुढचा महत्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, कारण हे जर तुम्ही चुकीचं दिलं तर तुमचा काहीच फायदा नाही फॉर्म भरून सगळे गडबड करून. कारण काय होतं, जर तुमच्या बँकेचे जे डिटेल्स चुकीचे दिले तर ते बँकेचे येणार पैसे कुठे, पैसे शेवटी बँकेतच येणार आहेत. कळलं? तर तुमचं बँकेचं जे खातबुक असतं, पासबुक असतं, त्याच्यावरती जे डिटेल्स आहेत तेच डिटेल्स इथे टाकणे. बँकेचं नाव, बँकेचे खाते नाव, धारकाचं नाव, खाते क्रमांक, IFSC कोड. तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही एखाद्या दुसऱ्या माणसाकडून भरून घेऊ शकता. आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे की नाही हे सांगायचंय. होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. आणि आता हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की तुमचा आधार क्रमांक बँकला जोडला गेला पाहिजे. खूप फायदे होतात, नाहीतर तुम्हाला खूप योजनेमधून वगळण्यात येत आहे. आता अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती म्हणजे कोण? तुम्ही अर्ज भरताय पण त्यासाठी कोण पात्र आहे, तर सामान्य महिला किंवा हे तुम्ही कोण आहेत ह्याच्यापैकी कोण आहे तुम्ही हे टाकायचं आहे. तर तुम्ही सामान्य महिला चूज करा. पुढचा ऑप्शन आहे आता सगळ्यात महत्वाचं आहे की कागदपत्र. आता कागदपत्रामध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत त्यासाठी पण मी व्हिडिओ टाकला आहे, तरी पण मी ते तुम्हाला सांगत आहे. पहिलं आधार कार्ड आहे. आता दुसरा ऑप्शन होता आपल्याकडे अधिवास प्रमाणपत्र, म्हणजेच काय डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा जन्माचा प्रमाणपत्र किंवा शाळा सोडायचा दाखला. आता हे जर काही नसेल तुमच्याकडं तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे जे रेशन कार्ड आहे, मतदार ओळखपत्र आहे, जन्म प्रमाणपत्र आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला आहे हे चालेल. आता उत्पन्न प्रमाणपत्राला एक खूप सुंदर असा पर्याय आलेला आहे, तो म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड. हा ऑप्शन खूप महत्वाचा आहे. ज्याच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नाही ते हे देऊ शकतात. अर्जदाराचं हमीपत्र. आता हमीपत्र मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते, कसं तुम्हाला भरायचं आहे. पुढचं पासबुक, अर्जदाराचा फोटो, आणि समजा इथं महिलाचा जन्म पुराचित्र असेल तर तिचं काय करायचंय, पतीचं डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा त्याचं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र हे तुम्हाला द्यायचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये हे सगळं जमा करायचं आहे, हे विसरू नका. पुढचं ऑप्शन म्हणजे आता तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे जो काही आहे, आता इथं तुम्हाला हमीपत्र दिसेल, हमीपत्र आहे, मी दाखवतो तुम्हाला. हमीपत्र भरत असताना तुम्हाला योग्य तिथेच तुमची टिक मार्क खून करायची आहे. जसं की तुमच्या कुटुंबाचं जर 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न नाही तरच टिक करायचं, अधिक असेल तर तुम्ही पात्रच ठरणार नाही. त्यामुळं तुम्ही टिक करू शकता, सगळीकडे टिक करा जर तुम्ही पात्र असाल तर. अपात्र असाल तर तुम्ही ऑब्व्हियसली पुढे जाऊन तुम्ही रिजेक्टच होणार आहात. तर हे सगळं भरून तुम्हाला द्यायचं आहे. तुमची तर सही करायची, अर्जदाराचं सही व नाव. हे सगळं झाल्यानंतर केवळ हा फॉर्म ऑनलाईनच भरण्यात येत आहे हे लक्षात ठेवा. आणि ऑनलाईन पद्धतीने झाल्यानंतर तुम्हाला पावती देण्यात येईल, तसेच SMS द्वारे सुद्धा तुम्हाला पाठवण्यात येईल. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल अशा प्रकारची, जिथं तुमचा नोंदणी क्रमांक, ऑनलाईन जो तुम्हाला नोंदणी क्रमांक भेटणार आहे तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. आणि जो तुमचा अर्ज स्वीकारणार आहे अंगणवाडीतली सेविका असेल तर त्यांची इथं स्वाक्षरी येणार आहे. तर हा हे नवीन फॉर्म. तर हा नवीन फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन कागदपत्र, त्याच्यातले बदल, आणि सगळ्यात म्हणजे ऑनलाईन सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये कसं भरायचं. आणि ऑनलाईन मध्ये मी खूप वेळा प्रयत्न पण केलाय तुम्हाला दाखवण्याचा, रेकॉर्ड करण्याचा, पण काय होत आहे, सर्व्हर डाऊन होत आहे. मग सर्व्हर डाऊन होण्यासाठी मी काय केलं, आता सकाळी माझ्याकडे भरपूर लोक आले होते तर मी भरून दिला त्यांचा. तर मग त्याच्यानंतर मला रेकॉर्डिंग करणं जमलं नाही. तर तुम्हाला मी ते पण सांगितलंय की तुम्हाला फॉर्म कधी भरायचा आहे, जर सर्व्हर डाऊन होत असेल तर तो पण व्हिडिओ जाऊन बघू शकता तुम्ही. हे सगळं मी गोष्ट सांगितली आहे तुम्हाला. आता पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो ऑनलाईन पद्धतीने नवीन जो आलेला आहे, नवीन अपडेट, खूप अपडेट आलेले आहेत ऑनलाईन मध्ये, ते कसे भरायचे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी नवीन अपडेट देतो. तुम्हाला फक्त फ्रीमध्ये सबस्क्राईब बटन दिसतंय, सबस्क्राईब बटनवर दाबा. एवढी माझी कळकळीची विनंती आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फॅमिलीमध्ये शेअर करा, मित्रांमध्ये शेअर करा, कारण ही स्कीम खूप महत्वाची आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.